जगातला सगळ्यात मोठा जो आजार असतो तो आजार म्हणजे गैरसमज आणि अज्ञान. वीर्याचा एक थेंब रक्ताच्या अनेक थेंबापासून बनतो आणि वीर्य हे अति महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामुळे वीरनाश म्हणजे शरीरनाश, वीरनाश म्हणजे आत्मानाश, वीरनाश म्हणजे पुरुषनाश, अशा पद्धतीचा ग्रह, अशा पद्धतीचा एक विचार लोकांच्या मनामध्ये पूर्वीपासून बिंबवला गेलेला आहे. धात सिंड्रोम हा एक कल्चर बाउड सिंड्रोम आहे. हा पूर्ण जगभरात आढळत नाही. हा भारतीय उपखंडात आढळणारा आजार आहे. भारतामध्ये 12.5 ते 13% तरुण मुलांना किंवा पुरुषांना हा धात सिंड्रोम असतो. धातू जाऊन माझं शारीरिक नुकसान झालं आहे, मानसिक नुकसान झालं आहे, ह्या विचाराने अँझायटी आणि डिप्रेशन हे आजार येतात. पण धात सिंड्रोम हा फक्त पुरुषांचाच प्रॉब्लेम आहे का? धातू गेल्यामुळे हा सिंड्रोम तयार होतो? नाही, स्त्रियांच्या मध्ये देखील हा प्रॉब्लेम आहे.